कार्यक्रमाचं आकर्षण नेहमी कार्यक्रमाच्या शेवटी ठेवल्यानंतर संख्या टिकायला मदत होते. पण तसं काय आपण केलं नाही, कारण सकाळपासून बघतोय आलेली संख्येची ज्यांची शक्ती असते. मी समाज हा जात किंवा व्यवस्था या अर्थाने शब्द वापरत नाही. समाज म्हणजे जो काही समाज एक नंबर पासून शेवटच्या नंबर पर्यंत आहे, आणि त्यांच्यासाठी साहित्याच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून लढाई करणारी काही माणसं या समाजामध्ये आहेत. आणि समाज हा नेहमी काही टक्के लोकांच्या चांगुलपणावर चालतो, याच्यावर माझा विश्वास आहे. आणि त्या चांगुलपणातले जे काही शिरोमणी आहेत ते सगळे शिरोमणी इथे बसलेले आहेत. त्यामुळं नितीनरावचे एक औपचारिक स्वागत करतो आणि त्यांचे सन्मित्र प्रमोद सुकरे यांना मी 1-2 मिनिटाची संधी देतो की त्यांनी नितीनरावांच्या बद्दल 2 शब्द बोलावे. आदरणीय व्यासपीठ आणि देशमुख साहेबांच्या भाषेत तर धरून बसलेले तुम्ही सगळे साहित्य. दिवंगत वेणुताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आज कालिका देवी पतसंस्थेच्या माध्यमातून हे पहिलं साहित्य संमेलन कराडाच्या प्रतीक स्तंभावर होतंय. आणि त्या साहित्य पंढरीमध्ये आपण सर्वजण वारकरी म्हणून सहभागी झाला. आपल्या सर्वांचं मी संयोजकांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर आता समारोपाकडे आपण ओढलेलो आहोत आणि शेवटचा जो कार्यक्रम आपल्या समोर होतोय तो आहे दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या कवितांचा आणि व्याख्यानाचा. जेव्हा शब्द काळजामधून येतात तेव्हा त्याची कविता होते. असेच अनेक शब्द ज्यांच्या काळजामधून शाईमधून उतरले, त्याच्या दर्जेदार कविता झाल्या. ते कवी आज आपल्यामध्ये अतिथी म्हणून उपस्थित आहेत. खरं तर पाहुण्यांचा परिचय करून देण्याची प्रथा आहे. काही माणसं नुसतीच बोलतात, काही माणसं काम न करता बोलतात आणि काही माणसांचं कामच बोलत असतं. तसं कवी जरी आणखी असले तरी ज्यांच्या कविता महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही बोलक्या झालेल्या आहेत असे कवी नितीनजी चंदनशिवे आपल्या समोर आहेत आणि त्यांचा परिचय करून देण्याची गरज आहे असं मला इथं वाटत नाही. त्यामुळं मी फारसा त्यामध्ये वेळ घेणार नाही. पण 2 गोष्टी आवर्जून या ठिकाणी सांगतो. आपल्या नजीकच्या सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील मातीतला हा आवाज आहे. आणि या माणसानं आपला आवाज केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न होता कुवेत, रशिया, ऑस्ट्रेलिया, केम्ब्रिज आणि लंडन पर्यंत आपला मराठी कवितेचा आवाज पोहोचवलेला आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सर्वांनी वाजवल्या पाहिजे. खरं तर नितीन चंदनशिवे ज्यांच्या आडनावामध्ये चंदन आहे, चंदनाचा स्पर्श त्यांच्या कवितेला झालेला आहे. आणि म्हणूनच त्या कवितांचा दखल घेऊन आतापर्यंत सुमारे 75 पुरस्कार त्यांच्या नावासमोर आजपर्यंत जोडलेले आहेत. अशा माणसाची ओळख आता काय करून द्यायची. आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन, भव अजामी असणार हे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा एक कथासंग्रह आणि एक काव्यसंग्रह आता प्रकाशनाच्या वाट्यावरती आहे. आणि म्हणून आपण सर्वजण त्यांच्या कविता ऐकण्यासाठी, त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी आतुर आहात. त्यामुळे आपला अधिक वेळ न घेता मी नितीनजी चंदनशिवे यांना विनंती करतो की हे व्यासपीठ, ही मैफिल आता तुमच्यासाठी आतुर आहे. आपण नितीनजी यावं आणि आपल्या शब्दांना या ठिकाणी वाट मोकळी करून द्यावी. धन्यवाद. वाजवा टाळ्या. नेमकं तुम्हाला तंगवायला लागले का मला तंगवायला लागले तीच खरं नाही. समारोप झालाय, आभार बी झाले आज. म्हणजे पंक्तीला पाहुणा असतो जवळचा, ते पोटभर जेवलेला असतो. तेवढ्यात कोणीतरी येतं त्याच्या ताटात भात टाकत, एवढा एवढा खावा.
तो शेवटचा टाकलेला भात म्हणजे मी आहे. आता तो सण करायची वेळ तुमच्यावर आलेली आहे. मी सकाळपासून बसलोय. सकाळी आलो तेव्हा मी गोरा होतो. संध्याकाळपर्यंत मी करपून गेलो. समोर उपस्थिती बघितली तर सगळे 2G आणि 4G मध्ये आहे. 5G वाले नाही तो. हे लाईक आणि कमेंट करणारे आहेत, शेअर करणारे नाही. ती तरुणाई नाही. त्यांच्यासाठी ही गरजेचं आहे संमेलन. इथं जर आता गौतमीताई पाटील आल्या असत्या तर ती सगळी आली असती. साहित्य आमचं सुद्धा आले. पण गौतमीताई पाटलांच्या गर्दीत जाऊन नाच्याची अवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार ज्याला होता येतं त्यालाच मराठी मातीची साहित्याची जाण असते. तुम्ही आता रायगडाच्या पायरीवर बसूनच ऐकायचं आणि मी तुकारामाच्या मांडीवर बसून बोले. आणि या दोन्ही जागा या अवघड आहेत. तिथं बसणं सोपं नाही. तुकारामाच्या मांडीवर बसून बोलणं सोपं नाही आणि रायगडाच्या पायरीवर बसून ऐकणंही सोपं नाही. पण तरी आज ज्यांच्या नावानंही साहित्य संमेलन होत आहे ती मला वाटतंय मराठी मुलखातली, सह्याद्रीच्या मातीतली एक फार महत्वाची गोष्ट आहे. कारण विद्यापीठातून, शाळांमधून, कॉलेजमधून पदवीधर बाहेर निघतात, साहेब बाहेर निघतात, डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राचार्य, प्राध्यापक, न्यायाधीश बाहेर पडत असतील. पण साहित्य संमेलनातून शहाणपण मिळत असते आणि ते शहाणपण या पिढीला मिळणं गरजेचं. आणि हे पहिलं साहित्य संमेलन होत आहे. त्याच्या आधी जर 20-25 साहित्य संमेलन झाली असती तर खराच्या गळाला आमच्या आया बहिणी लागल्या नसत्या. मनातली भक्ती चौकात आली की हे डाकू दुकान टाकून बसत असतात. 70% डोळे बारीक करून स्वामी बघायची सवय या पिढीला लागली कारण साहित्य संमेलनाचा मंडप उघडा पडला. आमच्या भक्तीचा बाजार झाला आणि आम्ही नको तिथं पाया पडायला लागलो. महाराष्ट्राला किंवा भारताला बागेश्वर बाबाची गरज नाही, गाडगे बाबाचीच गरज आहे हे ठणकावून सांगण्यासाठी साहित्य संमेलनांची गरज असते. आम्ही गाडगे बाबाचा खराडा सोडला आणि बागेश्वर बाबाकडे चिठ्ठ्या काढायला निघाल्या. आतापर्यंत आम्हाला वड्याचं पाणी माहित होतं, वगळीचं पाणी माहित होतं आणि आता बाटलीतलं पाणी माहित झालं होतं सर. तर आता ओशनो जल नावाचं सुद्धा पाणी असतं हेही आम्हाला. आणि ते पाणी प्यायला काय गवंडी, सुतार, मोलमजूर गेला नाही तर डॉक्टर, इंजिनियर, वकीलच गेला. कारण आम्ही आमचा विचार सोडला. हाच महाराष्ट्र बायका नाचवणाऱ्या पाटलांचा महाराष्ट्र म्हणून इथल्या काही साहित्यिकांनी रंगवला. बाई वाड्यावर या असं म्हणणाऱ्या पाटलांचा हा महाराष्ट्र, असंही सांगणारा चित्रपट इतिहास या साहित्यात, चित्रपट सृष्टीत पडद्यावर आला. पण हा महाराष्ट्र बायका नाचवणाऱ्या पाटलांचा नाही तर आमच्यासारख्या बहुजनांच्या पोराला मांडीवर बसवून शाळा शिकवणाऱ्या भाऊराव पाटलाचा हा महाराष्ट्र आहे. ही ठणकावून सांगणारी भूमिका या साहित्य संमेलनातून देण्यासाठी शेवटच्या सत्रात का होईना माझ्यासारख्या कवटे मंकाळच्या दुष्काळी मातीला आज कृष्णा काठावरती आणि या घाटावरती तुम्ही उभं केलंय. मला मनापासून आनंद झाला.
कारण प्रत्येक गावाला, शहराला, जिल्ह्याला एक घाट असतो आणि त्या प्रत्येक घाटाची एक वेगळी ओळख असते. म्हणजे संपल्यावर घाटावर जाते, पण कराडचा घाट ही आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आहे, म्हणून या घाटाला एक वेगळं महत्त्व. म्हणून माझ्या कवितेच्या ओळी येतात की पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, मंदिर मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता. ही कविता घेऊन मी तुमच्यासाठी उभा. आज या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माझे आवडते साहित्यिक कृष्णात खोत सर, त्यांचं भाषण ऐकण्यासाठी सकाळची धडपड करून मी आलो, ते आम्हाला ऐकायला मिळालं. त्यानंतर सकाळचं सुरुवात जशी गोड झाली तसा शेवटला आम्ही ज्यांच्याकडे बघून चालतो, मोठं होतो आणि शहाणपणाचा दिडा दररोज गिरवत राहतो, असे आमच्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक असणारे काकांचे. मी परवा त्यांच्या घरी गेलो होतो, तर मला त्यांनी सांगितलं की नितीन दादा, मी दिवसभर तुम्ही येणार म्हणून तुम्हाला गिफ्ट द्यायला एक पुस्तक शोधत होतो, ते पुस्तक सापडत नव्हतं म्हणून ते त्यांची चिडचिड होती काकाजींची. तर मला म्हणाले तुम्ही कुठलंही एखादं पुस्तक आहे, एवढं मोठं ग्रंथालय कॉलेजवर सुद्धा नसेल एवढं काकाजींच्या घरी आहे. मग मी त्या माझ्या नजरेतली भूक त्यांना दिसली, काकाजी म्हणाले तुम्हाला जी जी पुस्तक लागते तेवढी घ्या. आई शपथ खरं सांगतो, एखाद्या दरोडेखोरानं बँक लुटावी तसं ते लुटलं आणि जवळजवळ 15-20 किलोचं वजन घेऊन गेलं. हे काय लुटावं, ही शहाणपण आम्हाला शिवमच्या मंडपात काकाजींनी दिल्या. दोन मैत्रिणी रस्त्यानं निघालेल्या होत्या आणि रस्त्यानं जाता जाता एकीच्या पायाला ठेच लागली. ठेच जोरात लागली कारण रस्त्यावर दगड धारदार होता. त्या धारदार दगडाला तिचा पाय ठेचकाळला आणि नेमका अंगठा फुटला, अंगठ्याचं नख निघलं बिचारीच्या. पण तिनं जखमी झालेल्या अंगठ्याकडे न पाहता दगडाकडे बघितलं आणि गालातल्या गालात हसली. पुढं चालायला निघाली तेवढ्यात दुसरीनं बघितलं, म्हणाली वेडे, एवढा मोठा दगड पायाला लागलाय, ठेच लागली आहे, नख निघालंय आणि हसतेस काय, एखादी चिंधी तरी बाळ. ती म्हणाली, हसतच म्हणाली, जाऊ दे ग, दे सोडून. परत 4 पावलं पुढं आली, रक्त भळभळ व्हायला लागलं. दुसरीनं तिचा हात धरून थांबवलं, म्हटली वेडीस का, एवढा मोठा दगड पायाला लागलाय, दवाखान्याचं नख निघून पडलंय, एवढा मोठा दगड पायाला लागलाय. ती म्हणाली, जाऊ दे ग, दे सोडून. ती परत म्हणाली, एवढा मोठा दगड पायाला लागलाय आणि तू हसतेस आणि म्हणतेस की दे सोडून. त्यावर ती हसत म्हणाली, अगं माहेरच्याच वाटेवरचा दगड होता, त्याचं एवढं वाईट वाटून काय घ्यायचं. म्हणजे माहेरच्या वाटेवरच्या दगडावर सुद्धा प्रेम करणाऱ्या लेकूरवाड्या वेणूताईंच्या लेकींचा हा महाराष्ट्र झाला. पण सासरवाडीच्या हायवेवर असणाऱ्या, खडकावर प्रेम करणाऱ्या यशवंतासारख्या जावयाची अवलाद अजून महाराष्ट्रात निर्माण झाली नाही. ती व्हावी म्हणून साहित्य संमेलन आहे, ती व्हावी म्हणून आम्हाला कविता लिहायची. आज यशवंतराव चव्हाणांचं नाव महाराष्ट्रात घेताना सुद्धा लाज वाटते. तिथले राजकारणी बघितले, रात्री 1:30 वाजता एक आमदार 8 मिनिटात 36 शिव्या देतोय.
म्हणजे स्ट्राईक रेट काढला तर 400च आहे. रात्री 1:30 वाजता 36 शिव्या. मला त्याचं वाईट नाही वाटलं, पण त्याच्या घरात त्याची पत्नी, आई, मुलगी, बहीण आहे. मला त्या बायकांचं वाईट वाटलं. कशात जगत असतील? त्यानं आयुष्यात कधी साहित्य संमेलनाला बसला नसतं, त्यानं आयुष्यात कधी ग्रंथालयात गेला नसतं. आणि इथं आलेली कोण आहे? भक्ती, श्रद्धा याच्या पलीकडे जाऊन माणूस पण शोधणारी माणसं अशा ठिकाणी येत असतात. पण ही जी वाढलेली जमात आहे यांचं काय करायचं? आणि म्हणून मी म्हणत असतो की खराच्या दारात जाऊन हात दाखवून भविष्य बघून आयुष्याची वरात काढून घेण्यापेक्षा फुले शाहू आंबेडकरांच्या परातीत परिवर्तनाची, क्रांतीची भाकरी दमदारपणानं भाजून आयुष्य दमदारपणानं जगता येतं हा सांगावा या पुरोगामी चळवळीत महाराष्ट्राला दिल्या ना. तर आम्ही चाललोय एकीकडे, तुम्ही चाललाय दुसरीकडे, आणि असं बोललं की मारत्यात, खरं बोलले की मारत्यात. हल्ली चौकात गेलो, कोण म्हणतंय मी हिंदू, दुसरं म्हणतंय मी मुसलमान. आधी ही दोनच होती, आता त्यात भर पडली. आता म्हणते मी मराठा, मी धनगर, मी वंजारी, मी महार, मी मान. मग मी मध्ये जाऊन म्हणतो मी भारतीय, तर लगेच मारते. ते म्हणते हे नवीन काय आलं? मी म्हणते कडू मी जुना आहे, तुम्ही नवीन आहे, मग अजून मारते. आता कडू ही काही कडू म्हणजे शिवी नाही, कडू ही नाव आहे महाराष्ट्रात आणि ती आता फेमस आहे या 2-4 दिवसात. असं बोललं की मला मारत्यात. मग मी रोज मार खातो आणि मार खाऊनच काळा पडलो. मी आधी बोलाच होतो कट्टर. म्हणून कवितेच्या ओळी येतात की सारे धर्म ग्रंथ वाचले, सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं. ही सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच धक्का लावला आणि मी मानून झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी आपलं घरच पांढरं शब्द केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. की माणसात येणं गरजेचं. आता ह्या कवितेत कुणावर टीका आहे का काय आहे? तरी ते परवा एका कार्यक्रमाला मी गेलोय, कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच DYSP आले, ते पण 2 कॉन्स्टेबल घेऊन. मी मनात म्हटलं आज डायरेक्ट 3 स्टार वाला कसा आहे? मला वाटलं नेते आजच्या प्यायला. मी म्हटलं साहेब इकडे कुठं? म्हटले चंदन शिवे भाषण करू नका. म्हटलं काय झालं? म्हटले काही जरा लोक तुमच्यावरती हल्ला करण्याची शक्यता आहे. म्हणजे म्हटलं नेमकं काय करणार? तर म्हटले तुमच्यावरती शाही फेक करायला काही लोक आलेत गर्दीत, असं आम्हाला सूत्रांकडून कळत आहे. मी जर घाबरलो, पण ते बाजूला एक कॉन्स्टेबल होतं, ते माझ्याकडे बघून हसायला. मी म्हटलं तुम्ही का हसताय? तर ते म्हणाले तुमचं तोंड काढलं. मला बी हसू आलं. मी म्हटलं साहेब लय लांबणं आलोय, म्हटलं कवटे पण मला भाषण करू दे. नाही हो म्हटले नका करू. म्हटले एवढी गर्दी लोक आल्यात, मला भाषण करू दे. ते म्हटले मग तुमच्या रिस्कवर करणार डिपार्टमेंट. मी म्हटलं अहो साहेब
आम्ही जन्मालाच आमच्या रिस्क काय बघायचं बघून घे. आणि खरंच भाषण चालू झालं. मी सुरुवातीलाच म्हटलं, जे कोणी शाही टाकायला आलेत त्यांना माझी विनंती एवढी आहे म्हटलं की तुम्ही चुना घेऊन या. आणि अजून काय करणार. उद्या पेपरला बातमी कशी, नितीन चंद्रशेखर तोंडकाळ चुना टाका, आधी पांढरं केलं ही तरी आता तोंड करतो, काळी शाही टाकणार काय निषेध व्यक्त कर. अरे मी जन्माला आल्यावरच तुमचा निषेध घ्या, अजून काय सांगू. हे शहाणं व्हायचं काय आहे की नाही. बरं मी ही तारखेला मिळालं नसतो, मी मध्ये फोन करणार कॅन्सल करा मला, कारण मला केम्ब्रिजला बोलवलं या वर्षी. मागच्या 2 वर्षापूर्वी गेलो होतो, तर ह्या वर्षी मला आणि बायकोला बोलवलं. म्हणून तिने मला 2 ड्रेस घेतले होते, बायको बूट घेतला होता चांगला. कधी नाही ते तिने तलब केला. ते आमची बायको केम्ब्रिजला जाणार, रोज युट्यूबला केम्ब्रिज टाकून बघायची आणि मला ते दाखवायची. या चौकात आपण चहा पिऊ, त्या चौकात आपण आईस्क्रीम खाऊ. मी बघायचं लिहून ठेवू, गेल्यावर तिथं फिरू. एवढं खुश होतो आम्ही. तर त्याकडूनची भांडण लागली कोणाची, ते अमेरिका, इराण आणि इस्रायल. आणि आमचं तिकीट, इमान, दौरा रद्द. तर त्या भांडणाचा आणि आमचा काय संबंध. नुकसान आमचं. गावातल्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या भांडणातले नुकसान आमचं. जागतिक भांडणातले नुकसान आमचं. मग मनात म्हटलं मीच ब्रँड असं काय. बर भांडणं त्यांची आणि दंगा इकडं, त्यांचा काही संबंध नाही. पण इथं 3 गट भारतात. रोज व्हॉट्सअपला फेसबुकला बघते मी, हे बघ आज इराण मरणार, आता बघ बॉम्ब पडणार, आता इस्रायल काय शांत बसत नाही, आता ट्रम्प असं करणार, आता ह्या आता त्या. 15 दिवस यांचा दंगा झाला. पण जेव्हा याच्या घरातला गॅस संपला, तेव्हा बीकॉम झालेली बायको पहिल्यांदा चुली पुढे बसली. तिने चूलच पहिल्यांदा बघितली. यानं पण युट्यूबवर चूल कशी पेटवायची बघितली. मग त्याला ती नळी दिसली, मग यानं फुकणी दिली तिला, फुकणी. मग ती अशी डोळ्यात घालून चुलीत बघायची. तो म्हटलं फुकायचं आहे, फुकायचं. मग ती फुकताना तिनं नाकाल धरली, तोंडात फुकली, धूर सगळा गेला डोळ्यात. आणि तिने मग फुकणी याला फेकून मारली, ह्याचा गुडगा फुटला. आणि मग ती गॅस सिलेंडर घेऊन लंगडत गावात आली. चौकात येऊन बघितलं तर 3.5 किलोमीटरची लाय, सगळी लंगडत झाली. मग दिवसभर उन्हात थांबलं, फुटान पुढे गेलं सरकार. संध्याकाळी ज्यावेळेला नंबर आला त्यावेळेला ती काउंटरवरची पोरगी म्हटली, DAC नंबर असेल तरच 45 दिवसानंतर झालं तर बुकिंग होईल. त्याचं डोळं पांढरं झालं, त्याच्या लक्षात आलं 45 दिवस रोज गुडघा फुटणार आहे. आणि त्यानं डोळं झाकलं. आणि मग अंतःकरणातून तो म्हणाला, जगाला युद्धाची नाही, बुद्धाची गरज आहे. कधी चुलीत लाकडं गेलं. अहो ज्यांनी कोणी बुद्धाचं नाव घेतलंच नाही आयुष्यात, त्यांनी सुद्धा बुद्धाचं नाव घेतलं. एकनाथ शिंदे साहेब, मी कधीच त्यांना बुद्धाचं नाव घेताना बघितलं नाही. पण त्याच दिवशी सुद्धा ते सुद्धा पत्रकार परिषद म्हणाले, जगाला युद्धाची नाही, बुद्धाची गरज आहे. मग मी डोकं खाजवत म्हटलं, त्यांच्या सुद्धा घरातला गॅस त्याला आणि असं बोलले की मला मारते. अजून काय सांग, पहिल्यापासून खरं बोलल्यामुळे मार खाल्ल्यातच.
मग तरी शत्रू कोण मी कोणाला मानतच नाही. शत्रू कोण असलं तर माझ्या 4 बहिणी आहेत, त्यांचं जे नवरा आहेत ना ती लई डोक्यात जाते. व्यवस्थेनं अशा 4 बहिणी उचलून नेल्या, 4च्या 4 शिकलेल्या, चांगल्या गोष्ट, शिक्षण चांगलं. पण पाहुणं यायचं, ती म्हातारी पुढं बसायचं, आमची बहीण पुढं हॉलमध्ये, मी बाजूला, आणि ते प्रश्न विचारायचे. नाव आमची बहीण सांगायची प्रिया, शिक्षण BAMS झालंय, आणि ते तिसरा प्रश्न विचारायचा, स्वयंपाक येतो का? मग डोकं फिरायचं. मी म्हणायचं एवढं काय स्वयंपाक करायला शिकल्या का? मग दारातल्या चपला उचलून मारायचं, मग ती निघून जायची. मग आमच्या घरच्याच्या लक्षात आलं याच्यामुळं लग्न मोडते. मग जेव्हा पाहुणे यायचे तेव्हा माझे हातपाय बांधायचे, तोंडात गोळा घालून मागच्या खोलीत टाकायचे आणि दार बंद करायचे. मला कानावर आवाज यायचा, नाव प्रिया, शिक्षण BAMS, आणि तिसरा प्रश्न कानावर पडायचा, स्वयंपाक येतो का? आणि मग हातपाय आपटायचो जोरात, डोकं दारावर आपटायचो, गुडगा आपटायचो, डोक्यातनं रक्त यायचं, तोंडात गोळा घातलेला असायचा. ते सगळेजण त्या दाराकडे बघायचे, इथं काय वाचतंय फडकाट. बघ आमचं अण्णा म्हणायचं, कोंबड्या टाकल्यात म्हणायचं, कोंबड्या दंगा करते. असं कोंबड्यासारखं कोंडून 4 बहिणी व्यवस्थित नेल्या. माझं एक स्वप्न एवढं आहे की महाराष्ट्रातली आमची पोरगी आम्हाला एक दिवस म्हटली पाहिजे की पप्पा माझं करिअर झालंय, पगार झालाय, माझी गाडी आहे, चला माझ्यासोबत, लग्नाचं वय झाले, मुलगा बघायला जाऊ. आमची पोरगी गाडी चालवत, आम्ही बाजूला बसू, जाऊ त्याच्या घरी, त्याला येऊ दे एकदा सरबत घेऊन हॉलमध्ये. आमची मुलगी विचारल त्याला, नाव सागर, शिक्षण 12वी, आणि मग पोरगी विचारल स्वयंपाक येतो का? आणि मग आमची मुलगी आमच्याकडे तिरकं बघत म्हणाल की पप्पा दिस कॅन्डिडेट सिलेक्टेड आर नॉट सिलेक्टेड. जाग्यावर फैसला ज्या दिवशी होईल त्या दिवशी सावित्रीनं आणि जिजाऊनं गिरवलेल्या पहिल्या अक्षरांचा नांगराचा महाराष्ट्रात विजय झाला. आम्ही महाराजांना सुद्धा कुठे घेतलंय? आम्हाला सहज जरी बघितलं, नजर एवढी स्वच्छ झाली आहे काकाजी आपली, प्रत्येक बाईमध्ये बहीण आणि आईच दिसायला लागली. म्हणजे छत्रपती शिवाजी आणि कोण होता शिवाजी याच्या पलीकडे जाऊन आम्ही आमच्या नजरेतला शिवाजी जिवंत ठेवलेला आहे. ही साहित्य संमेलनात घडते, ही या मंडपात घडते. कवीला कधी काय सुचल सांगता येत नाही, कधी कुठेही कवीला सुचतच. मी एका शाळेत गॅदरिंगला गेलो होतो आणि त्या शाळेत सुविचार वाचला की ज्ञान हा माणसाचा 3रा डोळा आहे. मला तो आवडला, तसा लहानपणापासून तो आवडतच होता. आणि रात्री घरी जाऊन झोपलो तर रात्री 2:30 वाजता ट्यूब पेटली आणि मला कवितेची ओढ सुचली. म्हटलं ज्ञान हा एवढा महत्वाचा डोळा आहे तर ह्यो 3रा का? आणि मग लिहिलं ज्ञान हा माणसाचा 3रा डोळा नसून तो पहिला असला, बाकीचे नंतर 2, असं मी लिहिलं. पण आता असं काय लिहिलं की कवीला एक सवय असते, लगेच कोणाला तर ऐकवायची. आता आमचं प्रमोद सुक्रे सर कालच कविता लिहून येते, पण तेवढी एक ऐकवायसाठी आज दिवसभर हल्लं नाही. कारण ती आमची भावकी आहे हो, आम्हाला भावकीचा तेढा आपल्यालाच माहिती. मग लगेच कोणाला तर ऐकवायचं आणि त्या कवीलाच वाटत असते मी चांगलं लिहिले, बाकीच्यानं काय देणं घेत नसतं. आता एवढ्या लवकर ऐकवायच कोणाला? शेवटी लक्ष बायकोकडे गेलं, ती बिचारी झोपलेली. फार धाडस करून तिला जाग केली, ती सुद्धा वैतागून उठली
आणि माझ्या चेहऱ्याकडे बघतच म्हटली, काय लिहिले का? तिलाही माहित होतं ही उगेच काही जागी करणार. मी पण म्हटलं होय होय लिहिले. ती म्हटली ऐकवा. तिचा ऐकवा हा शब्द मला कायम खपवा असा नाही. मी म्हटलं ऐक. ती म्हटली ऐकवा. म्हटलं ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा नसून तो पहिला असला पाहिजे, बाकीच्या नंतर तो. तर कवीला एक अपेक्षा असते, असं पंचवाक्य केलं की अशी टाळी आली पाहिजे, असा त्याला जोश आला. आता बायकोनं किमान गालावून हात फिरवावा आणि क्या बात आहे असं म्हणावं असं वाटलं. तिनं हात उचलला सुद्धा, पण तिनं तिच्या कपाळावर मार. मी म्हटलं काय झालं? तर ती म्हणली चंदनशिरी, ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा असू द्या, दुसरा डोळा असू द्या, नाहीतर तिसरा डोळा असू द्या, ही काही एवढं महत्वाचं नसतं. तो कायम उघडा असला पाहिजे, ही जास्त महत्वाचं असतं. आणि तेव्हापासून मी उघड्या डोळ्याच्या कविता म्हणत बोंबलत फिरायला लागलो. म्हणजे किती कमी शब्दात सुंदर तिने मला समजावं सांगितलं. महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा सगळीकडेच आम्हाला दिशा कळतीये, पण होत तर काहीच नाही. आता पेपरच फुटायला लागल्यावर आम्ही काय करायचं? कशी पोरं डॉक्टर करायची? ही जी अडचण आमची झालेली आहे ही आमच्या भविष्याला धोक्यात घालणारी. शेवटी आम्ही झुरळ सुद्धा फॉर्म मध्ये आहे. झुरळ सुद्धा फॉर्म मध्ये आहे. परवा काल मला एक जण म्हटला मी मच्छर पार्टी काढू का? म्हटलं ही जी कट्टरता आलेली आहे. कृष्णात सर 4 वर्षापूर्वी महाराष्ट्रात एक सकाळ आली. असा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर झेंडा पडला, भगवा झेंडा. आणि भगव्या झेंड्यात त्यानं व्हॉट्सअपवर लिहिलं शुभ शिव सकाळ. मी डोकं खाजवत उठलो, म्हटलं ही सकाळ कुठून आली? म्हणजे आता शिवाजी महाराज येणार, उठा आपली सकाळ झाली. तेवढ्यात दुसरा जागा आला, तो म्हटला त्यांची झाली, आपली करा. मग निळा झेंडा शुभ भीम सकाळ 11 वाजता. शिव सकाळ भीम सकाळ, शिव सकाळ भीम सकाळ. मग तिसरा विधागा झाला, म्हणला यांची झाली आपलं काय असते? तेवढा टाका मग पिवळा झेंडा शुभ लहू सकाळ. मी म्हटलं लहू कोण? हे माहित नाही. म्हटलं वर्ण आली आणि केली. अजून आमच्या चांबारांनी रोहिदास सकाळ नाही काढली. त्यांना काढायचे, सकाळ काढायचे, पण महाराष्ट्रामध्ये रंगच फिक्स होईल चांबारांचा. आणि धनगर बांधव डायरेक्ट शुभ आईला दुपार गेला ह्या म्हणणार आमच्या. हे का व्हायला लागलं? कारण महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली. आणि महापुरुषांच्या पुतळ्याजवळची वाढलेली मेंढरांची गर्दी जोपर्यंत विचारांजवळ येणार नाही तोपर्यंत आमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर गुड मॉर्निंग ऑल इंडियन्स नावाचा मेसेज आम्हाला येणार. सारे भारतीय माझे बांधव आहेत. कुठे आहेत बांधव? कारण आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो. 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काही नाही, सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे. इथं येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत, कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवासारख्या दंगली होतात, इथं प्रत्येक हाताला काम आहे. कारण बाबरीच्या ढिगाऱ्या खालून बुद्ध गायब आणि आता तिथे राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा आवाज एकाकी पडत चाललाय आणि जगाचा नकाशा देश ढसाढसा रडत चाललाय. हा देश हसवायचा असेल तर या साहित्यामध्ये आणावं लागेल, कविता आणावं लागते आणि महापुरुषांचे विचार हे मेंदूमध्ये गेले पाहिजे. अरे साधं सरळ जगणं सोपं करता येतं. मनगटा शिवाची घट्ट आणि मेंदूत आंबेडकर फिट्ट बसवला की खिशात गांधी आपोआप येतो. ही साधं सरळ सूत्र आहे, हे कळतच नाही. आम्हालाही वाटतं कधी कधी आमच्या सुद्धा घरावर ईडीची इन्कम टॅक्सची धाड पडली पाहिजे, म्हणजे आम्ही एवढं मोठं झालं पाहिजे. पण आमची स्वप्नच बदलली आहेत आता. म्हणजे आम्हाला सुद्धा फोन येतोच की कवी संमेलन, व्याख्यान, जयंती. आम्ही काय बोलायच्या आधीच पलीकडनं म्हणतात समाज गरीब आहे. आमचं वातड पिळवटून निघतो. मग आम्ही जातो, व्याख्यान देतो, कार्यक्रम करतो, आम्हीच माणसं गोळा करतो. आणि 4 दिवसांत मला कळतं समाजानं 12 लाखाचा डीजे आणला होता. मला 12,000च गुंठाळला. म्हणजे समाज आता गरीब नाही, समाज माजलेले आहेत सगळे. आणि असं बोलले की मला मार तुम्ही अजून काढा. त्यात परवा आमच्या चुलत भावानं लव्ह मॅरेजच केली. ती घेऊन पळून गेली. बर मुलगी मुसलमान होती, ती पळून गेली घेऊन. त्या प्रकरणात माझा काही संबंध नाही. तो सापडला नाही. 8 दिवस सगळी पेटली. धर्म 150 जण तलवारी. तो सापडला नाही. मग त्यांनी धरला मलाच. यांच्यातला मेन कार्यकर्ता हाच आहे. रात्री दार वाजवायला लागले जोरात. बायको म्हणली दार उघडू नका. मी म्हटलं अगं नवीन बांधले, म्हटलं ते तोडतील. मी दार उघडलं आणि लाईट लावले. लाईट एवढ्यासाठी लावली त्यांना मी अंधारात दिसावं. जसा मी दिसलो तशी या खांद्यावर एक तलवार, ह्या खांद्यावर एक तलवार, पोटाला एक तलवार, मागणं जाऊन पाठीला एका म्हणले हे कुठे गेलं. ते जोरात ओरडले, म्हणले तुम्हारा भाई हमारी लड़की को लेके गया. आता मला खरं बोलायचं. मी म्हटलं हमारा भाई लड़की को लेके गए ठीक है ये बोलो, लेकिन लड़की भी गई ये भी बोलो. असं म्हटलं. वडले तोड मला. परत शांत. म्हणजे ऐसा नहीं चलेगा. म्हटलं कैसा चलेगा वो बोलो, मत मारो. दोनों भी पढ़े लिखे, काय को धर्म बीच में ला रहा है. दोनों डॉक्टर है, हॉस्पिटल डालेंगे. इधर कौटे मंकाल में मोफत उपचार होगा. ऐसा करो जिंदा रहने देते. म्हणजे ऐसा नहीं चलेगा. म्हटलं क्या करने का चलो. आणि त्याला मी हळूच म्हटलं आता मराठीत बोल म्हटलं. माझी हिंदी समजली. त्याला बी बरं वाटलं. ते म्हटलं माझी बी हिंदी समजली. हे कट्टर, आमची कट्टर ही बी कट्टर. आता आमच्या मुसलमान बांधवाची कराड साताऱ्याची हिंदी कशी, खाल्लीकडनं भोरग्यात आल्या, शरड्या कोकऱ्या आत घालतात. ते म्हणले जिवंत ठेवायचं असेल तर एकच पर्याय. म्हटलं काय सांग. तो म्हणाला त्याला आमच्या धर्मात यायला सांग. म्हटलं नेमकं काय करायचं ते सांग. ते जोरात ओरडले, म्हणजे त्याला मुसलमान व्हायला सांग. आणि एकदम शांत. मी बी शांत. ते गदर पिक्चर मधला सीन झाला. ते अमरीश पुरी मी संजय. आणि मग माझ्या लक्षात आलं, म्हटले जन्माला येताना धर्म घेऊन आले आणि जगणं अवघड करून ठेवलंय. म्हणजे धर्म वेड्या लोकांनी आहे ना, ही पृथ्वी बघितलीच नाही. पानं, फुलं, गुलाब, वेली, सुंदर नक्षी, माती, दगड, पर्वत, रांगा, सह्याद्री, हिमालय. अरे काय काय चांगलं आहे या देशात. ती बघा रे, मग मला पण अवघड करून ठेवल्यात. आणि मी एका सेकंदात सोपं गेलो. म्हटलं तोच का. मी बी मुसलमान होतो. म्हटलं उद्यापासून नमाज पडा हजर होतो. का असं ती प्रोसेस घ्या म्हटलं पूर्ण करून.
आणि आडनाव बी बदला म्हटला. चंदन शिवेचा लय वाईट का, पण तिकडे तर म्हटलं असं शेर खान पठाण उच्च करा, नाही तर परत मुनीर तांबळी बागवान मकानदार करून खाली ठेवू नका म्हटलं, तिकडे तर उच्च करायला पाहिजे. त्याला कळलंच मला मारायचं कस. त्यांची तलवार गळून पडली, ती चहा प्यायला बसले, बायकोन चहा ठेवला आणि बायको चहात दूध ओतायला गेली. तिला म्हटलं दूध ओतू नको, थांब. ती म्हटली का? म्हटलं आण म्हटलं आता काळात चहा, आता भावकी, आता भावकील कुठं दुधाचा चहा, भावकील चहा काळाच. भावकी चहा काळा पिऊन गेली. 4 दिवस गेले. माझा दुसरा एक भाऊ जवळ आला. ते म्हटलं दादा एक काम आहे. म्हटलं काय? मी मुंबईला असतो. म्हटलं माहिती आहे? तर म्हटलं माझं पण सुरू आहे. म्हटलं मुलगी नर्स आहे, म्हटलं परमनंट आहे. मी पण कंपाऊंडर म्हणून परमनंट झालोय. म्हटलं छान आहे की. म्हटलं अडचण आहे. म्हटलं काय? म्हटलं मुलगी खिरचन आहे. मी म्हटलं लईच त्रास झाला तर आपण खिरच्या. तो म्हटला परवा तर मुसलमान झाला. मी म्हटलं आता असं करा, एक आठवडा हिंदू, एक आठवडा ख्रिश्चन, एक आठवडा मुसलमान, एक आठवडा बौद्ध, अजून काय असले शनिवार रविवार घ्या वाटो. घराच्या बाहेर निवास सर्व धर्म समभाव, घरात नाव संविधान, विशेष आज जगातल्या सगळ्या देवाच खूप घरात लावा. अरे एका वर्षातले सगळे सण साजरे करणार आपलं घर असेल, अजून काय पाहिजे? त्या बापाला काळजी आहे सर, कर्णदाटक वर्ग घरी व्यवस्थित येईल का? दारूची नशा उतरते, तर ही नशा काढायची. मगाशी तुम्ही सांगितलं 3% लोक वाचतायत. वरनं जाता येता नजर भेटली ना रागानच बघते देखते. असं कुत्री करायची काही. या गल्लीत त्या गल्लीतले कुत्रा आले की ही भुकायची, इकडचं तिकडे गेले ती भुकायची. आता कुत्री भुकायची बंद झाल्या, म्हणजे कुत्री सुधारल्यात. आणि ही रागान बघून भांडणो कोण करते कोण. शेवटची पिढी मुलीच्या लग्नात उंदका देऊन रडणाऱ्या बापाची तुमची शेवटची पिढी आहे. बहिणीचा मुराळी होऊन 5 दिवसानंतर बहिणीला तिच्या सासरी सोडून तिचा उंबरठा ओलांडून पाणी न पिता येणाऱ्या भावाची ही शेवटची. शहाणपण असणारी ही शेवटची. वासुदेव, पिंगळा, नंदी बैलवाला ही पाहिलेली तुमची शेवटची. गुरुजीला घाबरून अजूनपर्यंत सुद्धा तुमचं केस वाढवायची हिंमत झाली नाही, ती शेवटची पिढी. एक शिक्षणासोबत संस्कार घेऊन शहाणपणाला जन्माला घातलेली ही तुमची शेवटची. सकाळपासून ही फेटा घातलेला माणूस इथं बसले, हल्ला नाही बरं का. फेटा हल्ल्याला नाही. या फेट्यामुळे किती देखणे पण आले साहित्य सगळं. किंवा रुबाब असणारी सुद्धा ही शेवटची. या तुमच्या पिढीवरती या क्षितिजावर विजा होऊन येणाऱ्या बटांच्या पिढीशी बोलताना मी मावळणाऱ्या अनुभवाच्या सूर्याशी संवाद साधताना माझ्या मनाची काय अवस्था आहे हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. आणि हे रोजच आहे. आम्ही वाचलेली, पाहिलेली, अनुभवलेली माणसं डोळ्यासमोर संपत गेली. आम्ही काही करू शकतो. आमच्या हातात राहिलंच काही नाही. म्हणजे हे तर मला सापडतच नाही नवीन जनरेशन. म्हणजे आम्ही ज्या वेळेला गावाकडे परसाकडे जात होतो त्यावेळेला ही संडासला गेली. म्हणजे परसाकडे जाणारा मागास, संडासला जाणारा सुधारला. मग आम्हाला मी वाटलं आता परसाकडे जाणं बंद करून आम्ही संडासला गेलो.
मग आम्ही संडासला गेलो तर त्यांना आम्ही वागास वाट, मग ते बाथरूमला गेले. त्या आईला म्हटलं आता आपण ते बाथरूमला जाऊया. पण आम्ही बाथरूमला पोहोचलो तर त्यांनी टॉयलेट काढले, पण त्यांच्या नजरेत बाथरूम वाला मागास. मग म्हटलं आपण बी आता त्यांना धरलं पाहिजे. आम्ही टॉयलेटला गेलो तर ते वॉशरूमला गेले. मग आम्ही पण पाठलाग केला, स्पीड वाढवला. आम्ही वॉशरूमला पोहोचलो ते डायरेक्ट फ्रेशच व्हायला गेले. मग मला आठवलं आम्ही माळानं आणून डबड दारातल्या बाबळीला अडकवलं की आमची आई म्हणायची हातपाय तोंड धुवून घरात या, म्हणजे फ्रेश होते. आणि हे आधीच फ्रेश व्हायला गेले म्हणजे नेमकं काय करायला गेली ती हीच म्हणा. ती हातालाच लागत नाही, कारण यांचा स्पीड 5G आहे आणि तुम्ही आम्ही 4G आहे. 5G ला 4G नाही लागत नाही. तुम्ही घरात सांगून बघा की तुमच्या लहानपणीचा काळ नातवाला, ती डायरेक्ट म्हणते बाबा थंड घ्या, राहू दे, बोर करू नका, हे म्हणते. आजीची मांडी उशाला मिळालेली सुद्धा ही शेवटची पिढी. आणि आजोबाचं बोट धरून मोठा झालेला नातू आज आजोबा होऊन नातवाचं बोट धरण्यासाठी तरसलेल्या आजोबाची सुद्धा ही शेवटची पिढी. म्हणजे काय या पिढीचा सगळ्यात जास्त वेदना आणि दुःख भोगणारी कुठली पिढी असत तर ती ही पिढी. आणि याला संवेदना आहे. तुम्ही म्हणत असाल की आम्ही सगळं विज्ञान बघितलंय, नाही, तुम्ही सगळ्यात जास्त भोगायला लागलाय. नातवाशी आणि मुलाशी संवाद करायला पण होत नाही. त्यानं म्यूटच केले काळीच त्याच. अशा काळात मला कविता पोचवायची, मला ह्याव करायचंय, मला त्याव करायचंय. त्यातनं अजून ह्या साहित्यातल्या राजकारणाचा संघर्ष वेगळाच. आडनाव बघून अजून बोलवायचं नाही बोलवायचं ते अजून ठरवते. आणि मला बोलवण्याचं काम ही यशवंतराव चव्हाण आणि वेणुताई चव्हाणांच्या विचारांचा वारसदारच करू शकतो. रक्ताच्या वारसदारांनी डागच लावण्याचं काम केले. तो संघर्ष आहे. म्हणजे पेरायचं कसं बघा, कृष्णा सर म्हणले ना साहित्यिक आणि शेतकरी एकच, तेच आहे. पहिला दणका आपल्यालाच बसतो. डिझेल बंद झाले तर पहिला दणका शेतकऱ्यालाच. अशा अवस्थेमध्ये तुम्ही आम्ही आहोत. सगळं मिळतंय, भूक लागत नाही आणि भुक्यानं तडफड होत नाही, भुक्यानं कोण मरत नाही. हीच या काळाची फार मोठी खंत आहे. भूक संपली तिथं संवेदना संपली. आज माणसांची गर्दी बघितली तर चौकातली कुत्री म्हणत असतील, हे बघा ती माणसं चालली. आणि असं बोललंय की लोक मला मारते आणि मी अजून काळा पडतो. मी आधी गोराच. गरज आहे हे नाही बोलायचं तर कोणी बोलायचं. कोथळा काढणारा अफजल खानाच कोथळा काढणारा महाराज शिवाजी महाराज. शाहीचे खानाची बोट तोडणारा शिवाजी महाराज. ह्योच सांगत बसलो. शेतीतलं गुंठेवारीची पद्धत शोधणार शिवाजी महाराजांनी सांगितलं. परवा त्या म्हातारीला तिथं ते भाजीच्या पेंड्यात तुडवून नेलो, त्यावेळेला महाराजांचं वाक्य आठवलं, रयतेच्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता का. बसमध्ये बलात्कार होतो, बसमध्ये, आणि त्या बसचं नाव शिवशाही.
डोळ्यातनं पाणी येणारी सुद्धा ही शेवटची पिढी. आणि अजून एक 5-6 वर्षानंतर डोळे रडतील यावर माझा विश्वास आहे. कारण ती मोबाईल बघून बघून पाणी आटलं, रडतच नाही. बाप मेला तरी स्टेटसवर डॅड इज नो मोर म्हणतात नाही. बरं, आता नवीन पिढीचं आलं, पण मला तर 4-5 अनुभव काकाचे असे आले की आजीला आणि आजोबालाच नको आहे आता हे. ते म्हणतात मला एकटं राहायचं, मला सून नको, नातू नको, मुलगा नको, मला माझं राहिलेलं आयुष्य जगायचं आहे रिटायरमेंट नंतर. आशांचं एक बिल्डिंग तिकडे उभी राहिल्या मुंबईजवळ, त्याचं नाव आहे एन्जॉय लाईफ म्हणून. काय बोंबलाय, सगळ्यांना सोडून एन्जॉय करता येते. कारण आमची सुखाची आणि जगण्याची व्याख्या बदलली आहे. आणि ही कुठून आली की या ग्लॅमरर दुनियेत पुस्तकं बंद झाली म्हणजे 3%च लोक वाचतात. याचा अर्थ या देशात 3%च लोक आहेत जिवंत. म्हणून तर इथं एवढीच करते. इथं जर 4-5 देखण्या पुरी नाचवल्या असत्या तर सगळी कराड नाही, सातारा, वितार, कोल्हापूर कसं आली असते. ही जी सगळं आज सुरू आहे, या पिढीच्या काळावरती, पटलावरती आपल्याला उभं राहावं लागेल. भूमिका काय घ्यायची हा प्रश्न मला नेहमी पडतो, पण किमान माझं तरी घर नीट राहावं या काळजीनं मरणाची वाट बघणारा, रोजच्या कवितेसाठी संघर्ष करणाऱ्या कवीची सुद्धा ही शेवटचीच पिढी आहे. अजून 10 वर्षानं पोरांना सांगावं लागेल की कविता नावाची गोष्ट होती, आणि आता ती कविता लिहून देणारी ऍप आल्यात. आमच्या पोटावर आहे, धंदाच बंद आमचा. पण नुसतं कविताला गाणं बनवून देत नाही ते. लिहून पण द्यायची गरज नाही त्याला, फक्त सांगायचं मला आता नाचायचं आहे, इथं ही कार्यक्रम आहे, ह्याच्यावर गाणं बनवून दे. ती गाणं बनवून देते 3 ते 4 मिनिटाला. एवढं फास्ट आलंय, तर याला अडवू शकणार आहे का? नाही अडवू शकत. याला थांबवू शकणार आहे का? नाही अडवू शकत. तुम्ही त्यांना ओढू शकणार नाही. पण आपलं ह्या संस्कृतीचं शहाणपण त्याच्या बरोबर नेण्यासाठी आपल्याला स्पीड वाढवला पाहिजे. आपला स्पीड वाढवला पाहिजे, संवाद साधला पाहिजे, संवाद झाला पाहिजे, या मताचा मी आहे. शेवटचा चहा तुमच्या समोर उभा आहे. मला वाटते आता काही जास्त बोलण्याची काही दंगल कविता घेणार, तर त्याच्या आधी एक चांगली कविता म्हणजे मलाच वाटत असते की यावं त्या चार्ली चॅपलिननं माझ्याकडं, अरे यावं त्या चार्ली चॅपलिननं माझ्याकडं, धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर, आणि म्हणावं मला नितीन लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता. मी माणसांवर प्रेम करणारा कवी आहे, तू माणसांवर प्रेम करणार. मी धरावा कागद तेवढ्यात हिटलरने तिथे या, आणि हिटलरने म्हणावं मला नितीन घे ना माझं रक्त, त्या रक्तानं लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर, आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर. तुझी माणुसकीची कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील मित्रा. आणि मग मी धरावा पेन, तेवढ्यात समुद्रातून मीठ घेऊन लादेन ना तिथे यावं, आणि मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा साखर बनवून द्यावी त्याला, आणि लादेन म्हणावं मला नितीन दे ना तुझा थोडासा तुकारा, काश्मीरच्या बर्फात पेरावा म्हणतो, आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला, आणि मी द्यावा. मी एवढं म्हणेन
की लोक म्हणतात कर्म चांगलं करा, देव तुम्हाला बघून दे, की देव तुमच्याकडे पाहतो आहे. मी एवढंच सांगेन, तुम्ही नीट राहा. देवाच्या आधी कवी तुम्हाला बघून घे. म्हणजे कवीची ही स्ट्रॅटेजी असते की मी आहे. एखाद्या कोर्टात बलात्कार केलेल्या आरोपीला शिक्षा सुनावताना जज साहेब, न्यायाधीश साहेब म्हणतात वकिलाला की वकील साहेब याला तर फाशी द्यायचीच आहे, पण या शहरातल्या कवीला बोलवा. वकील साहेब म्हणजे अहो त्यांचा याच्यात काही संबंध नाही, म्हणजे कवीला बोलवाच. सगळ्या कवींना हजर केलं. कवी म्हणाले साहेब आमचा काही संबंध नाही, आम्हाला कशाला बोलवले, बलात्कार अशाचा काही संबंध नाही. न्यायाधीशांनी त्यांना विचारलं, मला फक्त तुम्हाला एवढंच विचारायचं होतं की तुमची कविता या शहरात होती तर बलात्कार झालाच कसा, एवढंच विचारायचं. बोलो म्हणजे कवीची कविता, कवीची भूमिका काय असते. दंगल झाल्यानंतर दंगलीचं रक्तरंजित चित्रण करणारा कवी आज दंगल करतो, पण दंगल होऊच नाही. म्हणून जर माझी एखादी कविता जन्माला आली तर मला किती आनंद. म्हणजे इथं सुद्धा गंमत आहे. दोन्ही हाताच्या 10 बोटात सोन्याच्या अंगठ्या घालून तो आमच्या समोर येऊन म्हणाला, शेवटी माझ्या हातात काय आहे. तुम्ही जसं झोपता खोपडीत तुम्हाला सुखाची झोप लागते, पण मला झोप लागत नाही माझ्या 4 मजल्या बंगल्याच्या माळी. म्हणून मीच आता टेरेसवर तुमच्या झोपडीसाठी एक झोपडी बांधली आहे, रोज रात्री झोपण्यासाठी. योग जगण्याचा विरोधाभासाचा बनता. मी कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, कुठल्या संघटनेच्या विरोधात अजिबात नाही. कुणाला बोलावं ती काय शाही पण सगळी मला बोलून दिली ना, म्हणजे सगळ्या संघटनेत चांगली की नाही पण वाईटच घोळ होते का. सगळी पाहिजे, हिरवं पाहिजे, निळं पाहिजे, भगवं पाहिजे, पिवळं पाहिजे, अजून काही नाही ना आता घ्या. ते आहेच की का तुमची कुठलंही आलं मी तुमच्यात मिसळून तुम्ही माझ्यासोबत राहा आणि मी ज्याच्यात जाईल तेव्हा काळाच तुम्ही गाठून जा. पण सगळे रंग असल्या, सगळ्या चळवळी असल्या, सगळ्यांचा धंदा चालू घ्या. अहो हे जर बंद झालं तर काय केलं चालले. पत्रकार काय बातम्या देते, दोनच पसंती नाही तर त्याला दुसरं बातम्या द्यायला कोण जमते. खऱ्या बातम्या द्यायची किंमत देत नाही. सगळा कुठला इतर मनुष्य असलं पाहिजे, फक्त माणूस मेला नाही पाहिजे, माणसाला मानलं नाही. तुमची लढाई विचारावी. देवाचं नाव घेऊन हल्ला कशा करायला, ही सगळं पाहिजे. म्हणून दंगल कविता घेतली. दंगल कवितेच्या आधी परवा विद्यापीठात परिसंवाद होता मुंबईचे. गाव खेड्यावरचा मीच होतो आणि 3-4 मोठे विचारवंत बसले होते शिक्षण क्षेत्रात. आणि मी त्यात बोलता असं म्हटले, बाबा शिक्षण पद्धतीमध्ये नागरिक शास्त्र हा विषय 100 मार्काचा करा. जसं बाकीच्या जवळ ते 80 पास होत नाही तोपर्यंत त्याला पुढे ढकलायचं. ते दुसरे प्राध्यापक होते, ते म्हटले अहो अशानं विद्यार्थी तसेच राहतील आणि कितीतरी विद्यार्थी आत्महत्या करतील. 2 मार्क कमी मूळ होता. मित्रमंडळ साठे सर, आमचे मायकल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सगळी तुम्ही माणसं आहेत. तर आपला एक वेळ घेतला तर छोटंसं एक उदाहरण घेऊन आहे तुमच्यासाठी, तुम्हाला ते आवडलं. उदाहरण तुमच्या काळात आहे. नवीन लग्न झालं, नवऱ्याचं नवरीच
5 दिवस लग्न संपले, हळदीचं पिवळं अंग झालेलं हे प्रकारे 6ला संपवायचं होतं. कृष्णा खोत, चंदन शिंदे, हेमंत पाटील, शेळके मॅडम, शाहीर कळसकर हा कार्यक्रम करत गेला आणि मला जसा अपेक्षित होता तसा कार्यक्रम झाला. आपण काय घेऊन जाणार आहे? कृष्णा खोतांची सामान्य माणसाविषयी असलेली कळवळ, युवा पिढीविषयी असलेली कळवळ, काकांनी दिलेले संस्काराचे धडे, पुढच्या पिढीसाठी आपण काय करणार आहोत याचं आत्मचिंतन, सुनंदा शेवाळ्यांचे भावनापरक आविष्कार, कळसकरांची दमदार शाहिरी, चंदन शिलेंचा बौद्ध आणि कायम उघडा राहणारा डोळा घेऊन आपण घरी जाणार आहोत. काकाने मला काळजी वाटते आहे. तुम्ही एवढं काय बदलून आता हे सगळं दिवसभर झालंय, पुढच्या वर्षी कोणाला बघायचं? एक प्रश्न सुटला, त्यांनी सांगितले काय आम्हाला बरोबर आम्ही हजर आहे. पुढच्या प्रश्नांची उत्तरं ही काळाच्या ओघात मिळतील आणि चंदन शिंदे आपले घर घालतो फेटा बांधणारी ही शेवटची पिढी आहे आमच्यासाठी. आपण सर्वजण आलात, धन्यवाद. आणि पुन्हा ज्यावेळेला आपले उपक्रम होतील त्यावेळी असंच आपण उपस्थित राहू अशी विनंती करतो आणि संयोजकांच्या वतीनं धन्यवाद मानतो. नमस्कार.